हद्दवाढीच्या मागणीसाठी कोल्हापुरात आंदोलन करण्यात आले। महापालिकेच्या दारात मंडप टाकून घोषणाबाजी देखील केली गेली आहे। सर्वपक्षीय नेत्यांचं कोल्हापुरात लाक्षणिक आंदोलन सुरू आहे। जोपर्यंत हद्दवाढ होत नाही तोपर्यंत येणाऱ्या निवडणुकांवर बहिष्कार टाकू असा इशारा आंदोलकांनी दिला। कोल्हापूर शहराची जोपर्यंत हद्दवाढ होत नाही तोपर्यंत कोल्हापूर शहराचा विकास खुंटणार हे सत्य आहे। हद्दवाढीला माझा विरोध असायचं कारणच नाही, कारण कोल्हापूर शहर हे विकसित व्हावं यासाठीच हद्दवाढ झाली पाहिजे। आणि जोपर्यंत हद्दवाढ होत नाही तोपर्यंत निवडणुकीवर बहिष्कार टाकावा असं सर्वच पक्षीय कृती समितीचं म्हणणं आहे, सर्वच नेते मंडळींचं म्हणणं आहे। पण खेड्यापाड्यातील जनतेकडून या हद्दवाढीला विरोध होत आहे। जोपर्यंत खेड्यापाड्यातील जनतेला समाधानकारक उत्तर मिळत नाही तोपर्यंत हद्दवाढ होईल असं मला तर सध्या परिस्थिती वाटत नाही। एक ठोस असा निर्णय घेतला पाहिजे, कॅबिनेट म्हणजे त्याला मंजुरी दिली पाहिजे, तरच हद्दवाढीचा विषय हा पुढे जातोय। लोकांच्या तोंडाला पाणी पुसण्याचं काम हे लोकप्रतिनिधी करत आहेत। अजूनही वेळ गेलेली नाही। लोकप्रतिनिधींनी आता महाराष्ट्र शासनाचा हे चालू आहे, अधिवेशन चालू आहे आणि या अधिवेशनामध्ये हा कोल्हापूर शहराच्या हद्दवाढीचा विषय घ्यावा आणि तात्काळ हद्दवाढीत घोषणा ही राजपत्र काढून मिनिट्स घेऊन केली तरच हद्दवाढ होणार आहे, अन्यथा होणार नाही। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।